नमस्कार, आपण पाहतात या न्यूज महाराष्ट्र मुंबईच्या विकासाकरता जेव्हा रोड कमी पडतात, रोड वायडिंगचा प्रयत्न येतो तेव्हा किती संकटं येतात, त्या संकटाची किती लोक सामोरे जातात, महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना किती त्रास होतो. जेव्हा एखादा विकासाकरता रोड वायडिंगची वेळ येते तेव्हा किती वर्ष लागतात. साधारण आपण ह्या ज्या रोड वायडिंगचा विषय घेतला तर इथे साधारण 12 वर्ष लागली ह्या रोड वायडिंगच्या सुरुवातीला. आपल्यासोबत स्थानिक जे यासाठी अथात प्रयत्न करणारे पोपटचे धनवट आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊया की पूर्ण काय माहिती, 12 वर्ष का लागले, काय कोणी कोणी त्याच्यामध्ये अडथळा टाकला, पूर्ण प्रकरण. काय बोलाल, रोड वायडिंगच्या वेळेला 12 वर्ष लागली. मी पोपट मारुती घनवट या भागामध्ये आठवले साहेबांच्या माध्यमातून RPIचे काम करत असताना ह्या रस्त्यावर एवढी अडचण उभी होती का इथं जवळजवळ सेंट फ्रान्सिस स्कूल 2000 मुलं इथं शिकतात आणि विशेष करून इथं मागासवर्गीय समाज आणि मुस्लिम समाज इथं राहत असल्यामुळं इथं कुठल्या प्रकारचा विकास होत नव्हता. आणि तो विकास होण्यासाठी त्या शाळेच्या माध्यमातून अनेक मुलं इथं शिकली, ती इंजिनियर झाली आणि अनेक प्रकारे त्यांचं शिक्षण इथं त्या भागामध्ये त्या शाळेच्या माध्यमातून झालं. तशाच प्रकारे या भागातले आताचे जे आमदार आहेत, अतुल भातखलकर साहेब, सुनील प्रभू आणि खास करून माजी महापौर सुहास वाडकर यांनी वेळोवेळी मिटिंगी घेऊन महानगरपालिकेमध्ये हा रस्ता व्हावा त्या उद्देशाने त्यांनी प्रयत्न केले. कारण का गेले 12 वर्षापासून अंधेरीपासून ठाकूर कॉम्प्लेक्स पर्यंत ट्रॅफिक एवढी जाम असते की तिथं गाड्या जायला 1-1.5 तास लागतो एवढ्या भागाला. आणि ह्या भागामध्ये कारण मालाड वेस्ट आणि कांदिवली वेस्ट आणि महावीर नगर जायचं जर झालं तर इथून आकुर्ली रोडला जायचं, तिथून हुतात्मा राजगुरू नगरवर परत फिरून यायचं आणि तिथून परत पलीकडे जायचं. याच्यासाठी करोडो रुपयाचं रोजचं डिझेल, पेट्रोल आणि इंधन जात होतं. ही बचत व्हावी त्या उद्देशाने मी इथं नेहमी काम करत राहिलो. आणि इथलं समाज खरोखरच एवढं चांगलं आहे की चांगल्या प्रकारे सगळ्या गुण्यागोविंदाने राहतात. परंतु काही अडचणी अशा उभ्या होत्या की त्या जागेतून काही लोकांचं निघण्याची व्यवस्था नव्हती. परंतु इथले वॉर्ड ऑफिसर, DMC आणि जमादार साहेब आणि DMC दिगावकर साहेब यांनी हातामध्ये ह्या बाबतीमधली सगळी माहिती माझ्याकडून घेतली आणि कसून त्यांनी प्रयत्न केले की आता हा रस्ता आपल्याला करायचाच आहे की इथून ते अशोकनगर पर्यंत हा रस्ता जातो. आणि याच्यामध्ये महानगरपालिकेने नेहमी प्रयत्न करत आले. जेवढे त्यांच्याकडून प्रयत्न होत गेले तेवढे त्यांनी केले आणि कालपासून या रस्त्याचं तोडकाम चालू आहे. आणि सगळे लोक इथे राहणारे जे रहिवासी आहेत, ज्या लोकांना इथं घरं बाधित झालेली आहेत, ती घरांच्या बदली त्यांना घरं देण्यात येत आहेत. आणि ज्यांचे काही अडचणी आहेत त्या सगळ्यांच्या अडचणी समजून या प्रकारचं रस्त्याचं काम इथं या भागामध्ये आता जोरदार चालू आहे. 10-15 दिवसामध्ये याच्यावर डांबर पडून डायरेक्ट अशोकनगरला जो 1 तास इथून जायला लागत होता तो 15-10 मिनिटांमध्ये अशोकनगरला इथून माणूस पोहोचू शकतो. अशी इथली व्यवस्था महानगरपालिकेच्या माध्यमातून आणि आपले वॉर्ड ऑफिसर आणि जमादार महानगरपालिकेचा स्टाफ यांच्या माध्यमातून इथे हे कामं चालू आहेत. म्हणून मला असं वाटतं की आपल्या माध्यमाने अशाच प्रकारे, आणि खरोखर जमादार साहेब असे आहेत की ते कोणाच्याही रस्त्यासाठी ऐकत नाही. रस्ता त्यांना पाहिजे. 5000 महानगरपालिकेत 3 नॉर्थमध्ये 5000 लोकांना त्यांनी नोटिसा दिल्या आणि त्या नोटिसा वाटून सगळ्या ठिकाणी रस्ते रुंदीकरणाचं काम महानगरपालिका करत आहे. म्हणून मला त्यांना शतशः मी त्यांचा आभारी आहे. आणि जनता विकास, रस्ता तिथं विकास हा विषय चालतो. म्हणून तुमच्या माध्यमातून तुम्ही रस्त्याच्या आड जे येणारे लोक आहेत त्यांना समजून घेत जावा आणि समजून त्यांनाही रस्त्याचा विकास आणि भागाचा विकास रस्ता असताच तरच होतो. म्हणून मला विनंती आहे महानगरपालिकेनेही अशाच प्रकारे रस्ता अनेक भागामध्ये जिथं जिथं करतील तिथं RPIच्या माध्यमातून मी आठवले साहेबांना बरोबर घेऊन त्यांच्या काही अडीअडचणी दूर करण्याचा प्रयत्न करीन. ठिकठिकाणी आमदार सुनील प्रभू आहेत आणि इथले आमदार अतुल भातखलकर साहेब आहेत, यांच्या माध्यमातून खरोखरच यांनाही विकासाची आवड आहे. म्हणून माझी त्यांनाही शतशः मी त्यांचा आभारी आहे. आणि RPIच्या वतीने मी सर्वांचं आपल्याचं जे काही मनोगत व्यक्त केलं त्या बाबतीत तुम्ही जनतेला हाच संदेश द्या की रस्ता असेल तरच विकास होऊ शकतो, अन्यथा विकास होत नाही. काळात अडीअडचणी इथल्या रहिवाशांनी उत्तम प्रकारे साथ दिली. आमचं म्हणणं ऐकून घेतलं, त्यांचं म्हणणं अधिकाऱ्यांनी ऐकून घेतलं आणि त्यात
दोघांच्या संगनमतानं इथलं डेमोलेशनचं काम चालू आहे. लवकरच हा रस्ता तयार होईल आणि सर्व नागरिकांचा सुटकेचा श्वास मोकळा होईल. गाँव में तो हम तो अपना फायदा पहले देखते हैं, तो हमको इतना अच्छा लग रहा है यहाँ पे ये पूरा खुल जाएगा रास्ता। और ये हमारी आज मेरी उम्र आज 52 साल है, मैं 52 साल से देख रहा था कि ये इतना कंजेस्टेड था, लेकिन यार साहब लोग की मेहनत से इतना वाइड हो जाएगा कि हम सोचते कि यहाँ पे 7 रास्ते हो जाएंगे, जैसे मुंबई में कहीं नहीं है वैसे इंशाअल्लाह ताला।